काही दिशातून सोनेच सोने, चराचरातून मंगल गाणे. पहाट नेसली पैठणी कोरी, पहाट नेसली पैठणी कोरी, अंजिरी स्वप्नांची नक्षी साजिरी. आसवांचे दवबिंदू झाले, आसवांचे दवबिंदू झाले, उद्याच्या झुल्यावर आयुष्य डोले. कणाकणातून सजीव लेणे, कोण घडविते कुणी न जाणे. कणाकणातून सजीव लेणे, कोण घडविते कुणी न जाणे. पानो पानी सनईचे सूर, पानो पानी सनईचे सूर, सृजनाला ये आकंठ पूर. चाहूल येता फुलली फुले, उद्याच्या झुल्यावर आयुष्य डोले. ओंकाराचा नाद मंदिरी, ओंकाराचा नाद मंदिरी, साद चालली दूर अंबरी. तानपुऱ्याच्या जुळल्या तारा, तानपुऱ्याच्या जुळल्या तारा, दोहोंमधुनी एकच वारा. मौन जाहले दिले घेतले, उद्याच्या झुल्यावर आयुष्य डोले, उद्याच्या झुल्यावर आयुष्य डोले. क्या बात. नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू. मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू. हास्याची विलेसी ओठी, अद्भुतची झाली गोठी. हास्याची विलेसी ओठी, अद्भुतची झाली गोठी. रात्रीची स्वप्नी आला, रात्रीची स्वप्नी आला, कोवळा दिनेशू, कोवळा दिनेशू. मनाची अंधाराचा होतसे विनाशू. नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा होतसे विनाशू. खूप भारी आणि खूप स्वागत आहे दोघांचं. धन्यवाद. खूप खूप सुंदर तुम्ही सुरुवात केली. आणि प्रेक्षको, खरं तर ना आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या आयुष्यात काय गोष्ट असते जी आपल्या आयुष्याला लागते, ते म्हणजे गाणं आणि कविता आणि शब्द. आज ते दोघं माझ्यासोबत आहेत, त्यामुळे आजची दिवाळी खूप स्पेशल असणार आहे. दोघांचंही खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि खऱ्या अर्थानं दिवाळी आहे वैभव सर, आणि आज आपण भाऊबीज स्पेशल करतो. तर ही जी जोडी आहे भाऊ बहिणीची, त्या जोडीमधले सगळ्यात पहिल्यांदा आपण सुखाच्या गोष्टी करूयात. ओके, म्हणजे तेवढ्याच करूया. तेवढ्याच करूया. सुरुवातच झालेली आहे, मुळात तेवढ्याच करूयात. तर कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सावनेमध्ये प्रचंड आवडते, जी ताकद आहे तिच्या कलेची असेल, त्या स्वभावातली असेल, जी तुम्ही सांगू शकता? आता ती एका मुलीची आई आहे आणि माझी अत्यंत लाडकी शार्वी. परंतु मला पहिल्यापासनं म्हणजे आमच्या घरातली ही मुलगी झाली, जेव्हा आमची झाली आणि घरी आली आणि आमचीच झाली असं म्हणूया आपण. आणि पहिल्या भेटीपासून मला तिच्यामधला इनोसन्स खूप आवडतो. म्हणजे ती बेरकीपणा करते, माझ्याबरोबर तर खूप करते, परंतु तिला तो बेरकीपणा आहे हे एवढं सुद्धा लपवता येत नाही, इतकं इनोसन्स आहे तिच्यामध्ये. आणि मला ते नेहमी नवल वाटत आलंय, नवल वर्तले गे माये, की मला वाटतं प्रत्येक कलाकार शेवटपर्यंत स्वतःमधला इनोसन्स टिकवण्याचा प्रयत्न करत असतो, तरच तो नवनिर्मितीकडे सातत्याने वळू शकतो. त्यांनी तुझी USP सांगितली, कुठली गोष्ट त्यांना सगळ्यात जास्त तुझ्यातली आवडते. तुला वैभव सरांमधली कुठली गोष्ट आवडते? म्हणजे एक तर ते ग्रेटच आहेत म्हणा, पण स्टील व्हॉट यू फाइंड की जे दुसऱ्यांमध्ये नाही आहे, वैभव सरांमध्येच आहे? ते एक अत्यंत गूढ व्यक्तिमत्व आहे, हे नाही मिळत कुठे, हे कुठेच नाही मिळत. म्हणजे एकतर कवी असल्यामुळे एक साहजिकरित्या एक मिक्स्ड पर्सनॅलिटी असतेच. म्हणजे शरीराने जरी ती व्यक्ती आपल्याबरोबर असली तरी मनाने कुठे असेल हे आपल्याला सांगता येत नाही. पण त्याच्या बरोबर असण्यानेच मला खूप छान वाटतं. म्हणजे असं बरेचदा होतं, मी त्याला म्हणते, अरे तू फोनवर मीच बोलते, तू अगदी हां हूं, किंवा मी भेटले तरी मी म्हणते मी का भेटू तुला, तू बोलतच नाहीस. पण मी तरी त्याला जरी भेटले,
हे नवीन आहे का ते प्रेक्षकांसाठी? हे नवीन आहे माझ्यासाठी ते रुटीन आहे. हे बघ, मला जेव्हा जेव्हा बोलायची संधी मिळते तेव्हा मी बोलतो. अर्थात ही बोलत असते तेव्हा मला ती संधीच मिळत नाही, त्यामुळे मी ऐकतो तेव्हा. नाही नाही तसं नाही, पण त्याच्या आजूबाजूला किंवा माझ्या आयुष्यात असण्याचाच मला खूप काय म्हणू आधार आहे. पण त्याचं जे सातत्य आहे त्याच्या कामामधलं, त्याची वर्सिटॅलिटी, एकतर तो खूप, सॉरी टू यूज दिस वर्ड, पण मला खूप तो अजूनही अंडररेटेड वाटतो. असं वाटतं की त्याचं श्रेय त्याला मिळायला पाहिजे. ज्या लेवलचं त्याची प्रतिभा आहे ती अजून लोकांसमोर यायला पाहिजे. आणि हे मी विषयांतर करते, पण मला आत्ता हे सुचलं म्हणून मी बोलले. पण तशा अनेक गोष्टी आहेत त्याच्या. खरं तर त्याचे शब्द संपत्ती त्याची जी आहे ती म्हणजे काय काय म्हणू, मी फक्त ऐकत राहते. बरेचदा मला कधी गातानाही कधी शंका आली की अरे हा शब्द कुठला, याचा अर्थ काय. मी कधीही त्याला फोन करते, त्यालाही माहिती आहे, मराठी हिंदी कुठल्याही भाषेतला असेल. आजकालच्या ह्या काळामध्ये तुम्हाला तुमची कला पोचवण्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात, जे ती पटापटा आत्मसात करते. कदाचित माझ्यापेक्षा लहान आहे, ते वय तिच्या बाजूला आहे, त्यामुळे ती लवकर ह्या जगाशी जुळवत ह्या वेगाशी जुळवत पुढे चाललेली आहे. मला असं वाटतं की मला नाही या बसमध्ये चढायचं, मला नाही धडपड करायची, पळत जायचं कुठे. पण तिच्याकडे बघताना मात्र असं अनेकदा वाटून जातं की तिच्या इतकं नाही तरी थोडं 10% आणखीन आपण प्रयत्न करूया, आणखीन लोकाभिमुख होऊया. खरं तर आज दिवाळीसुद्धा आहे आणि आपण मैफलसुद्धा करणार आहोत. तर या पॉईंटला कुठलं गाणं असेल किंवा कोण तुम्ही कविता सादर करताय, काय सांगाल? सणवार तरी आपण साजरे करतोच सगळे, परंतु त्यावेळी जे आपल्यामध्ये नाही आहेत, ज्यांच्याबरोबर आपण लहानपणापासून दिवाळी किंवा कुठलाही सण साजरा केला, त्यांची आठवण येणं अपरिहार्य असतं. मला म्हणजे माझे दादा असायचे तेव्हा आत्या येणार भाऊबीजेला, याचं त्यांना खूप अपूर्व असायचं. आणि मी आणखीन एकांना ज्यांना वडील मानतो ते ग्रेस साहेब, पण त्यांची पण आठवण येते मला. आमचे संबंध चांगले होते. ते शेवटचे 3.5 वर्ष रोज बोलायचे माझ्याशी फोनवरती आणि मला म्हणाले होते की मी गेल्यानंतर तू माझ्यासाठी काहीतरी करशील, लिहिशील. आणि तोपर्यंत त्यांना एकही ओळ ऐकवण्याचं धाडस मी केलं नव्हतं, कारण ते फारच म्हणजे पुढचं बोलायचे. पण ते गेल्यानंतर मला काहीतरी सुचायला लागलं खूप दिवसांनी, एखाद्या वर्षानंतर. त्यांच्यासाठी मी आत्ता डिअर ग्रेस नावाची सिरीज लिहितो आहे. त्यातले 2-4 तुकडे ऐकवतो की सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी. सृजन इज क्रिएशन, विजन इज एकांतवास. सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी, विजनावर तरंग उठतो, डोळ्यात उमटते नक्षी. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन. मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन. कशिद्याला कळे कळे तो आतून उसवते वीण. विषबाधित एकांताला जांभूळ निळेपण येते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. तो प्रवास कसला होता आरंभ न अंत जयाला. तो प्रवास कसला होता आरंभ न अंत जयाला. जन्माच्या मोहापायी गेले जे मरण लयाला. हारात कळ्यांच्या कोणी निर्माल्य ओवले होते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. आणि शेवटचा तुकडा आहे की अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी. अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी. तू कळी असून नाहीस फुलांच्या जागी. हे तुझे रितेपण माझ्या बहराचे कारण होते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. तो बोल मंद हळवासा, तो बोल मंद हळवासा. आयुष्य स्पर्शुनी गेला, तो बोल मंद हळवासा. आयुष्य स्पर्शुनी गेला. सीतेच्या वनवासातील, सीतेच्या
आठवशीला भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो. तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत म्हणजे काही गोष्टींनंतर फक्त असं असं जे होतं ना ते आज झालेलं आहे. पण ना मला खूपदा असं वाटतं वैभव सर आणि सावनी ना की दिवाळी म्हटल्यावर ना काही गोष्टींचे प्रश्न असतात ज्याला आपण टिपिकल प्रश्न म्हणतो, पण मला ते टिपिकल वाटत नाहीत. कारण त्याच प्रश्नानुसार ना आपण नॉस्टॅल्जियाकडे जातो, त्याच प्रश्नानुसार आपण त्या आठवणींकडे जातो. आज तुम्ही जसं म्हटलात की आत्या घरी येणार ह्याचा उत्साह जो होता तो मोठ्या प्रमाणावर होता. आज कदाचित ती गोष्ट बदलली बिकॉज ऑफ व्हॉट्सॲप आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण खूप जवळ आलो एकमेकाच्या, त्यामुळे ती जी आनंद होता तो राहिला नाही आहे. अशी काय आठवण की बाबा ती जाईच ना दिवाळीची? तशा अनेक आठवणी आहेत. लहानपणापासूनच दिवाळी म्हणलं की खरं तर माझ्या घरात संपूर्णपणे शास्त्रीय संगीताचं वातावरण आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे दिवाळी पहाटचे कार्यक्रम जेव्हा कार्यक्रम होते तेव्हापासून मी विटनेस केलेले आहेत. आता इव्हेंट्स आहेत तर म्हणजे अगदी पहाटे आई बाबा मला, कारण माझे आजी आजोबा इथे नसायचे, कोकणात असायचे, त्यामुळे आई बाबा मला सगळीकडे त्यांच्या कार्यक्रमांना घेऊन जायचे. आमची चिंचवडला संस्था आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन, जिथे अगदी प्रामुख्याने शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम दिवाळीत होतात. म्हणजे बाकी वर्षभर पण होतातच, पण अनेक मोठमोठे कलाकार म्हणजे अगदी शिवजी हरिजींपासून ते अगदी आत्ताच्या कलाकारांपर्यंत, अगदी कौशिकीजींपर्यंत अशा मोठमोठ्या दिग्गजांचे तिथे दिवाळी पहाटला कार्यक्रम असायचे. आणि मग आदल्या दिवशी तंबोऱ्यांची जुळव असो किंवा तबले तिथे नेऊन ठेवणं असो, ह्या सगळ्यांमध्ये मी खूप रमायचे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर दिवाळी पहाट म्हटलं की लहानपणीच्या त्या आठवणी आहेत की ते सगळे कार्यक्रम जवळनं बघता आले, इतक्या मोठमोठ्या कलाकारांना अनुभवता आलं आणि मग नंतर स्वतःच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त झाले, पण तरीही त्या दिवाळी पहाटचं जे पावित्र्य आहे आणि ती जी मजा आहे ती अजूनही मनात कोरली आहे. पण ना मला नेहमी ह्या गोष्टीमध्ये ना एक मस्त मला प्रश्न सुचला आता. मला एक मस्त आणखीन एक आठवलं, सांगू का? म्हणजे हे खरं तर सांगायचं की नाही, पण इन्फॉर्मलीच बोलतोय. तर कवी लोक दिवाळी पहाटे रंगमंचावर दिसणं अलीकडे असं सुरू झालेलं. म्हणजे त्या खूप थोर कवी होऊन गेलेत, परंतु गायकांचं किंवा नक्षत्रांचे देण्यासारख्या कार्यक्रमामध्ये कविता वाचल्या जायच्या अभिनेत्यांकडून, जे छान सादर करतात, पण ज्याने लिहिलं आहे तोच मंचावरती बसतोय आणि दिवाळी पहाट होत आहेत असं मी तरी अलीकडे पाहिलं. आणि माझ्या सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा मला जेव्हा अशा एका मोठ्या लॉनवरती दिवाळी पहाट आहे आणि 5 वाजता सुरू होणार आहे, आणि तेव्हा थंडी पण जबरदस्त पडायची. आता एवढी पडत नाही थंडी, कुठलाच ऋतू आता एवढा धार्जिणा नाही राहिलेला, पण खूप थंडी होती. आणि 4:45ला आम्ही साऊंड चेक वगैरे घेतला आणि मला वाटलं होतं की 5 म्हणजे 5:10ला वगैरे सुरू होईल काहीतरी, पण त्यांनी सांगितलं, मी असं पाण्याची बाटली उघडली आणि त्यांनी सांगितलं नाही सुरू करा, आणि मी ती बाटली अशी ठेवली आणि सुरू केलं. आणि नंतर ती बाटली त्या गादीवर आम्ही बसलेलो असल्यामुळे ती बाटली पडली आणि इतकं गार पाणी माझ्या मांडीखाली, आणि इंटरव्हल नाही दिवाळी पहाटला, त्यामुळे शेवटपर्यंत तो जो काही कुडकुडत मी कार्यक्रम केलेला आहे दिवाळी पहाटचा. कारण आपल्याकडे फराळाचं एक छान ताट असतं आणि त्याच्यात आपण मस्तपैकी ताव मारतो. आज जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एकमेकाला एक फराळ डेडिकेट करायचा आहे, की सावनीचा स्वभाव हा फराळासारखा आहे, या पदार्थासारखा आहे, तर तो कोणता असेल? आवडतं मला सर. लेट्स गो, लेट्स मी सांगणार. हा, पहिलं सावनी सांगणार आहे. चिवडा का आणि त्याच्यात का? सगळं आहे, सगळं मध्येच एखादा कुचका दाणाही येतो, ते असं क्रिस्पी छान पण वाटतं, मध्येच गोड सरी आंबट गोड पण चव आहे. म्हणजे ज्या व्यक्ती ज्याच्या स्वभावामध्ये सगळं काही आहे तसा तो सर्व काय म्हणतो सर्व गुण संपन्न राईट चिवडा. सर अनारशासारखी ही हे म्हणजे काय जमलं मला तर लाडू वगैरे वाटलं होतं गालबी. जमलं तर फार भारी, पण फसण्याची शक्यता 99%. त्यामुळे
आता आमचं नातं ते 1% आहे की 99 मध्ये आता ते डिसाईड आणि ते काहीतरी आपल्यालाही कळलेलं नाही अजून. ते काही मोहन बिहन काहीतरी असतं ना आणि ते फसतं हा असं तर असं आहे ते म्हणजे. जर मी तुम्हाला विचारलं ती कोण व्यक्ती आहे, ते कोण कवी असेल ज्यांच्याकडून तुम्ही इन्स्पायर झाले असाल, आणि ती कोण गायक आहे तुम्ही इन्स्पायर झाले? कवींचे तर खूप म्हणजे माझ्यावरती सुरुवातीच्या काळात सगळ्यांचाच प्रभाव असतो. आपण त्यांचं बोट धरून चालायला शिकतो आपली वाट सापडेपर्यंत. आणि मला वाटतं प्रत्येक कलाकाराला, कवीला हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे की ते बोट कधी सोडवून घ्यायचं आहे हलकेच न दुखवता. कारण शेवटी तुमची वाट तुम्हाला धुंडाळावी लागते. तुम्ही एकासारखे लिहिता म्हणून सातत्याने तसं लिहू शकत नाही. तर माझं जे आत्ता पुस्तक येतं आहे त्याच्यात मी माझ्या काव्य प्रवासाचे 4 आधारस्तंभ धरलेले आहेत किंवा 4 मैलाचे दगड आहेत, ज्याच्यामध्ये ग्रेस साहेब आहेत, गुलजार साहेब आहेत, रॉय किणीकर आहेत ज्यांनी रात्र उत्तर रात्र लिहिलं, रुबाया हा प्रकार दिला, आणि सुरेश भटजी आहेत ज्यांच्यामुळे मी गझल शिकलो. जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार. जन्म झाला, आपल्याकडे लहान मूल जन्मल्यानंतर रडायला हवं असतं म्हणजे त्याची सगळी सिस्टीम चालू होते वगैरे, पण त्याचा किती योनींचा प्रवास झालेला असतो. आणि जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार, तेव्हाच वाटलं आपण इकडं उगाच आलो यार. हात पाय झाडून झाले 5-50 वेळा, हात पाय झाडून झाले 5-50 वेळा, ठणकत होती मोहमाया नीज नव्हती डोळा. त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर, त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर, आणि लक्ष योनी प्रवासाचा क्षीण झाला दूर. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, अंतरीचा गलबला बघ बंद झाला रे. त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण, तुम्ही प्रश्न विचारेपर्यंत, त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण मनावरती बरसत असतो आनंदाचा घन. आनंदाचा घन ज्याची अमृताची वाणी, आनंदाचा घन ज्याची अमृताची वाणी, सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी. एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, गळ्यासवे फुलविला पामरांचा मळा. कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती, कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती, डोळ्यान देखत प्रकटली साक्षात सरस्वती. जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, पहिलं तरी उतरेन तेव्हा भेटो तिचे गाणे. ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, तोच स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर, तोच स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर. क्या बात आहे यार, क्या बात. प्रतिम. काय तेच तर आहे खरं तर, पण त्यांनी जे काही अद्वितीय मांडलंय ते. एक बहीण म्हणून काय काय अपेक्षा आहेत, की जसं तू म्हटलीस नकावाचा पुलटाच देऊ दिला ती काय? की सरांना ही सगळी गोष्टी मिळाल्या पाहिजे. आता बस सरांनी एवढं कार्यक्रम केलंच पाहिजे. सरांनी आता सगळ्या आपल्याकडे जी पोतळी सरांनी बाहेर काढलीच पाहिजे. एक बहिणीची अपेक्षा काय आपल्या भावाकडून यावर? तशी कलाकार बहीण म्हणून खूप अपेक्षा आहेत, व्यक्ती म्हणून शून्य अपेक्षा आहेत, कारण त्या कधीच पूर्ण होणार नाहीयेत हे मला माहिती आहे. त्यामुळे तसल्या खोल अपेक्षा मी ठेवतच नाही, त्या मी ठेवणारच नाही. पण एक कलाकार आणि फॅन असं म्हणू शकते, कारण मी त्याची फॅन आहे. त्यालाही माहिती आहे त्याचे सोबतीच्या करारचे अनेक कार्यक्रम मी प्रेक्षक म्हणून त्याचा आनंद लुटत असते. आय लुक फॉरवर्ड टू अटेंड. कलाकार म्हणून पण मंचावर आलेली आहे सोबत. ते आहेच, ते मी एन्जॉय करतेच, पण मला प्रेक्षक म्हणूनही त्याचे कार्यक्रम बघायला, कार्यक्रम सोड, कारण त्याच्या व्यतिरिक्त एरवी काय तो काय मला कविता ऐकवत नाही. सो ते कार्यक्रमाला जावं लागतं जर कविता ऐकायची असेल तर. खूप त्याचं लॉंग ड्यू क्रेडिट ड्यू आहे, पेंडिंग आहे. आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मी आधी तर त्याची गाणी ऐकलेलीच आहेत अनेक चित्रपटांमध्ये, पण अजून ब्लॉकबस्टर त्याला अधिकाधिक गाणी मिळावी, त्यातली काहीशी मलाही गाता यावी. माझी नाही तिच्याकडनं अपेक्षा काही, म्हणजे चांगल्या अर्थी की माझ्या आयुष्यामध्ये एक छोटासा जो वॉइड होता, जो एक कोपरा होता, जी पोकळी होती, ती तिने भरून काढलेली आहे, म्हणजे आमच्या घराचीच. म्हणजे आणि मुलगी नसणं ते राहिलेलं ते झालं, धाकटी बहीण नसल्याचं झालं, चांगली मैत्रीण मला तिच्यामध्ये, आम्ही कुठल्याही विषयावर बोलू शकतो आणि असं सुरू झालं की बोलू शकतो. त्याच्यासाठी काही अशी प्रस्तावना करावी लागत नाही की मला ना आता तुझ्याशी या बाबतीत जरा बोलायचं आहे वगैरे. आईसारखी पण सांभाळून घेते कधी कधी.
आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग आम्ही खूप भांडतो. आत्ता 2 दिवसापूर्वी आम्ही आम्ही आज भेटलोय त्यानंतर पहिल्यांदा तुझ्या समोर. तुमचे आभार की आम्ही एकत्र आलो त्यामुळे. नाही तर मी काय याचं तोंड बघितलं नसतं काही दिवस, म्हणजे डायरेक्ट 31 तारखेला स्टेजवर बघितलं असतं. So, असं सगळंच आम्ही पण मनसोक्त ती आहे करतो. तशी, मला अपेक्षाच नाहीत म्हणजे. तुमच्या समोर तुमच्या साक्षीने तिला द्यायला गिफ्ट आणलंय भाऊबीजेचं. अरे क्या बात आहे सर. वा, मी हिच्याशी खूप भांडतो. थँक्स. माझे मुद्दे बरोबर असतात, तरीही सॉरी. माझेही मुद्दे बरोबरच असतात, तरीही आय लव्ह यू. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. Thank आज you. Thank त्यांना you. गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू. वा, यू सेड. thank you. पण खूप खूप धन्यवाद. आज मला एक खूप छान संधी मिळाली इथे येण्याची, एक माहोल मिळाला, पण तो Yes. माहोल तुमच्या शब्दांनी आणि तुमच्या स्वराने तो क्रिएट झाला आणि त्याची सांगत आपण तुम्हीच दोघांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे. दोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही, म्हणजे प्रत्येक भांडणाचं कारण शोधायलाच हवं असं नाही, किंवा कारण माहितीच आहे, शोधत नाहीये शोधत मी, नाहीच मला होतो. माहितीये माझं बरोबर आहे, जाऊ दे. किंवा प्रत्येक ओळखीचं नात्यात रूपांतर व्हायला पाहिजे असं नाही. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोह असू द्यावा अथांग, उगीच दगड मारत बसू नये त्याच्यामध्ये. एखादा डोह असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्काने जावं, कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला, इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला, इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला. आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्याने दाखवून द्यावं की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं, कारण हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. क्या बात सर. मॅम, मी त्याचंच एक गाणं म्हणते, जे म्हणजे मला ह्याचं खूप कौतुक वाटतं की माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक मोमेंटला दादानी मला एक एक गाणं गिफ्ट दिलं आहे. म्हणजे माझं जेव्हा आशिष बरोबर लग्न ठरलं तेव्हा माही या नावाचं गाणं त्यांनी माझ्यासाठी लिहिलं. शार्वीच्या जन्माच्या आधी लढीवाळासारखी अप्रतिम अंगाई जी मी आयुष्यभर जपेन माझ्या मनात, अशी दिली. सो त्या अंगाईनी आपण मला वाटतं शेवट करूयात. सलील कुलकर्णींचं सलील संगीत आहे. दादाचं फार सुंदर संगीत आहे आणि पहिल्यांदाच मला वाटतं तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं. एक सेकंड. नीज बाळा लढीवाळा, नीज बाळा लढीवाळा, रंगला अंबरी चांदण सोहळा. नीज बाळा लढीवाळा, रंगला अंबरी चांदण सोहळा. तुझिया रूपे लाभली मजला, सानुली तान्हुली छाया. मखमालीची स्पर्शून काया, जागली अंतरी माया. तुझिया रूपे लाभली मजला, सानुली तान्हुली छाया. मखमालीची स्पर्शून काया, जागली अंतरी माया. कळा माझ्या धन्य झाल्या, जन्माने जन्म सार्थ झाला. Mm-hmm.